आम्हाला तुमच्या उत्तराची घाई नाही, हे बिल तर पास होईलच। काही लोकांनी खालच्या सभागृहात समर्थन दिलं, वरच्या सभागृहात भाषणं केली, मला पूर्णपणे खात्री आहे हे सभागृह सर्वानुमते हे आपलं बिल मान्य करेल। पण माननीय सभापती महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यामध्ये पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची चर्चा करून याच्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवली गेली पाहिजे। यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीमध्ये गुन्हेगाराला हे घाबरवण्यासाठी नाही तर गुन्हेगाराला थांबवण्यासाठी आम्ही करतोय, हे आम्हाला कुठेतरी जनतेला सांगावं लागेल। प्रेम संबंध आणि लग्नाच्या नावाखाली फसवणूक करतात हे मी तर तुम्हाला सांगितलंच। पण सभापती महोदय, कायदा आणि सुव्यवस्था जर आम्हाला कुठेतरी सुधारवायची असेल आणि स्वतः कायदा हातात घेऊन अंश करे सो कायदा, आम्ही आमची लोकसंख्या वाढली म्हणजे आम्ही करू ते आम्हाला मान्य आहे आणि फिर कैसे लगा असं बोलून या सभागृहात चालणार नाही, या राज्यात देशात चालणार नाही। मग आम्ही पूरे शहर का रंग बदल देंगे। शहर के रंग बदलने के लिए हमने चूड़ियां नहीं पहनी है। ये हिंदुस्तान छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज का हिंदुस्तान है। ये हिंदुस्तान भगवा हिंदुस्तान है और ये हिंदुस्तान भगवा ही रहेगा। फिर भाजी का कलर हरा होगा तो भाजी को भगवा करके खाएंगे, लेकिन ये भाजी भगवी होगी। त्यामुळे आम्हाला कोणी बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही। सभापती महोदय, आम्ही गाजराची भाजी खाऊ, आम्ही टॅमॅटोची भाजी खाऊ, आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण रंगात यायला लागल्या। आम्ही भोपळी मिरच्या भगव्या करू, भोपळा आम्ही खाऊ, आम्ही काकडे हिरवे करू, परंतु आम्ही भगवे करू आणि मग ते खाऊ। त्याच्यामुळे सभापती महोदय, माझ्या भाषणाचं गांभीर्य जरा घालवत आहेत। तुमचं भाषण रंगात आलंय म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देतात भाषण। सभापती महोदय, सांगण्याच्या मागचं तुम्ही तिकडे सभागृहात सभापती नव्हल, सभापती महोदय तुम्ही सभागृहात नव्हतात तर आमचे मित्र अमोल मिटकरींनी एक शायरी मारली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, कल ये भाजी अगर हारी होगी तो वो क्या मुसलमानों की होगी, तो हिंदू क्या खाएगा, गाजर और टमाटा खाएगा। म्हणून मी म्हटलं की आम्ही गाजर टमाटे खाऊ आणि भाजी देखील आता नवीन नवीन तंत्रज्ञान येते, यायला विचारू बाबा की पालक भगवा कसा करायचा, आम्ही भगवा पालक खाऊ। त्याच्यामुळे हा जोक पार्ट, परंतु जे मिटकरी साहेबांनी सांगितलं त्याच्यावरती बरेच लोक खुश झाले की गाय हिंदू की तो बकरा बोले मुसलमानों का, आता भगवा बकरा भी बना लेंगे। त्याच्यामुळे असं काही नाहीये सभापती महोदय, आम्ही हे राष्ट्र हिंदू आहे, हा महाराष्ट्र हिंदूंचा आहे आणि हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे। त्यामुळे हे भगवा हारा करेंगे, ये करेंगे आम्ही मान्य करून घेणार नाही, खपवणार नाही आणि हे सभागृहात नाही, सभागृहाच्या बाहेर देखील सभापती मध्ये आम्ही सांगतो। अनेक ठिकाणी अनधिकृत मशिदीचं काम चालतं, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं चालतात। या सभागृहात मी अनेक वेळा रेव्हेन्यू मिनिस्टर, आमच्या महसूल मंत्र्यांसमोर बोललोय की मुंबई सारख्या अनेक महत्वाच्या ठिकाणी अनधिकृत प्रार्थना स्थळांचं विकसित केली जात आहेत आणि